वरंद गावाच्या हद्दीत एका दगडखाणीचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचा आरोप वरंद ग्रामस्थांनी केलाय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हे पीडीपीएल कंपनीनं हाती घेतले होते. या कामासाठी लागणारे दगड, खडी यासाठी कंपनीनं या दगडखाणीमध्ये अवैध उत्खनन केले असल्याचा आरोप वरंद ग्रामस्थांनी केला असल्यानं शासनाचा लाखो रुपयांचा महसूल या कंपनीनं बुडवला आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील संबंधित प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या दगडखाणीमध्ये मिळालेल्या परवानगीच्या दुप्पट तिप्पट अवैध उत्खनन केले आहे, तर अनेक झाडाची अवैध कत्तल देखील करण्यात आली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जर संबंधित प्रशासनानं लवकरात लवकर केलेल्या अवैध दगडी खाण उत्खनन आणि केलेली झाडांची अवैध कत्तल यावर कारवाई केली नाही तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर रस्ता रोको करणार असल्याचा इशारा वरंद ग्रामस्थांनी दिलाय. नमस्कार. आज आपण वरणच्या हद्दीमध्ये उभे आहे, जिथं पीडीपीएल या कंपनीने गेले 2 वर्षापासून उत्खनन चालू केलेलं आहे. आम्ही गेले 6 ते 7 महिने वरण ग्रामस्थ म्हणून ज्या ह्या खोदकामाचा पाठपुरावा करतोय, त्या पाठपुराव्यामध्ये माहिती अधिकारामध्ये माहिती भेटल्याप्रमाणे इथं फक्त त्यांना 700 ते 800 ब्रासचं उत्खननाची परमिशन होती. परंतु जर तुम्ही जागेवर जाऊन बघितलं तर साधारण 30 ते 40 हजार ब्रासचं उत्खनन केलेलं आहे. म्हणजे साधारण करोडो रुपयाचा सरकारचा महसूल ह्या जागेमधून बुडवला गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, यांच्यामध्ये वेळोवेळ गावातले सगळे नागरिक जाऊन आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास, त्यामध्ये जेवढी साधारण 30 ते 40 झाडं असतील त्या डोंगरावरती, त्याची कत्तल केलेली आहे, जी की झाडं हजारो वर्षापूर्वीची असतील, परंतु त्याचाही कुठल्याही प्रकारे उल्लेख केलेला नाहीये की त्याची परमिशन घेतलेली नाहीये. हे असं 100% अवैध उत्खनन चालू आहे, परंतु त्याच्याकडून शासनामार्फत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली जात नाही. नागरिक म्हणून आमची अशी मागणी आहे की त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी. गव्हर्नमेंटचा जो निधी आहे, जो महसूल करोडो रुपयाच्या स्वरूपामध्ये आहे, तो सरकारकडून मिळाला जावा आणि ह्या पर्यावरणाचा जो ऱ्हास केलेला आहे त्याची लवकरात लवकर शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करावी, ही सर्व नागरिकांची मागणी आहे. नमस्कार सर, तुम्ही आज आमच्या वरण गावामध्ये आलेला आहात. वरण गावामध्ये पीडीपीएल कंपनीचे एक आर्थिक सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालतात. पण हे सेंटर असण्यामागे आमच्या गावाला त्यापासून एवढा धोका निर्माण होतोय. गावातली शेतीचा एवढा मोठा प्रश्न बिकटवून गेलेला आहे. आमच्या गावातल्या शेळ्या, मेंढ्या, बकरी यांचं आत्तापर्यंत 2-3 जणांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या आरएमसी सेंटरमध्ये येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. वारंवार आम्ही त्यांना तक्रार देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये. नंतर माझी स्वतःची पाईपलाईन जवळजवळ 200 मीटर गेले 2 वर्षापासून त्यांनी उकरली होती. त्यांना वारंवार मी किंवा आमच्या ग्रामपंचायतीने वारंवार कंप्लेंट करून त्याला सांगितले पूर्ण करून द्या, पण त्यांनी कुठलीही पूर्ण करून दिले नाहीत. त्यामुळे माझे 70 हापूस आंबे पाण्याअभावी मेलेले आहेत. त्याची भरपाई मला अजून त्यांना मिळालेली नाही. वारंवार त्यांना सांगून सुद्धा ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. म्हणून आज तुम्हाला आम्ही इथं बोलण्याचं काम केलंय. नमस्कार, मी गणेश सतीश देशमुख या वरण गावचा रहिवासी आहे. आमच्या या वरण गावामध्ये गेली 3 वर्ष पीडीआयपीएल या कंपनीमार्फत आपल्या महामार्गाचं काम चालू आहे. त्या कामासाठी आपण मागेच बघत आहे त्या ठिकाणी खाणीचं दगडकाम यातनं उत्खनन केलेलं आहे. या उत्खननाच्या माध्यमातून हा पूर्ण रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे. परंतु आमच्या निर्देशात असं आलं की हे जे खाणकाम त्यांनी केलंय, कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या पूर्वपरवानग्या न घेता हे खाणकाम करण्यात आहे. अवैध पद्धतीचं हे खाणकाम केलेलं आहे. थोडीशी किरकोळ कुठेतरी 5-10% परमिशन घ्यायची आणि 100% काम करायचं, अशा पद्धतीचं चुकीचं काम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचा महसूल बुडवण्याचं काम ह्या कंपनीमार्फत इथं चालू आहे. आणि ह्या गावाच्या वरच्या बाजूला तळीसारखी 2021च्या महाप्रलयामध्ये दुर्घटना घडली, त्यामध्ये 84 मनुष्य हानी झाली, 84 लोकांची. त्याचप्रमाणे ह्या गावावर देखील या अशा उत्खननामुळे संकट येऊ शकतं. पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. कुठल्याही वृक्षाची तोड करण्यासाठी परमिशन घेतलेली तुम्ही बघताय. 25, 30, 50 वर्षाची मोठी मोठी झाडं आज या ठिकाणी तुटून पडलेली आहेत. ह्या गोष्टीचा शासनाचा किंवा पर्यावरण विभागाचा, कृषी विभागाचा, वन विभागाचे कुठल्याही प्रकारच्या परमिशन न घेता चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी
अवैध पद्धतीने ही क्वारी उभी आहे आणि ह्याच्या माध्यमातून काम होतंय आणि शासनाचं दुर्लक्ष आहे याच्याकडं. आम्ही गेली 2-3 महिने वारंवार शासनाच्या दरबारात फेऱ्या घालतोय, अर्ज करतोय, विनंत्या करतोय, परंतु कुठल्याच शासनाच्या अधिकाऱ्याचं या ठिकाणी अजिबात लक्ष नाही. ते लक्ष वेधून घेण्यासाठी आज आम्ही आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून हा जनसामान्यांचा आवाज आहे तो शासनाच्या दरबारी पोहोचवतोय आणि आम्हाला कुठंतरी ह्यामध्ये न्याय मिळेल, शासनाचा देखील महसूल कुठे बुडणार नाही याचं देखील यासाठी आम्ही आज ह्या पत्रकार परिषदेचा